टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार कोणाचा असतो? आता सेक्शन 31 बघितलं होतं ना आपण, टॅक्स इनवॉइस डेबिट क्रेडिट नोट 34 आहे. त्याच्यामध्ये बघा 2 सेक्शन आहेत, 32-33 छोटे आहेत, फार आपण विचारात घेत नाही, फार लक्ष देत नाही आपण 32-33 कडे. तर हे काय म्हणतात की अ पर्सन हु इज नॉट रजिस्टर्ड शॅल नॉट कलेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ एनी सप्लायर गुड सर्व्हिसेस ऑर बोथ एनी टॅक्स बाय वे ऑफ टॅक्स अंडर दिस. आपण जेव्हा एखादा प्रश्न विचारतो स्वतःला किंवा आपल्याला प्रश्न पडतो, तर जर उत्तर शोधलं पाहिजे की लॉमध्ये कुठे आहे, आपल्या सेक्शनमध्ये आहे, कुठल्या रूलमध्ये आहे, नोटिफिकेशनमध्ये आहे, तसंही दिलं आहे नो रजिस्टर्ड पर्सन शॅल कलेक्ट टॅक्स एक्सेप्ट. आता रजिस्टर्ड पर्सनचं काय म्हटलं आहे की नो रजिस्टर्ड पर्सन शॅल कलेक्ट टॅक्स एक्सेप्ट इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर. म्हणजे जर या कायद्यामध्ये 12% टॅक्स कलेक्ट करायचा होता तर 12च कलेक्ट केला पाहिजे, 18 नाही कलेक्ट केला पाहिजे. किंवा जर 18 कलेक्ट करायचा होता तर 18च कलेक्ट केला पाहिजे, 12 नाही कलेक्ट केला पाहिजे. जो अधिकार त्याला दिला आहे किंवा जी त्याला जबाबदारी दिली आहे, ऑब्लिगेशन दिले आहेत या कायद्यानुसार, त्यानुसारच अनरजिस्टर्ड पर्सन आहे नॉट कलेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ, कलेक्ट करू शकत नाही. आणि रजिस्टर्ड पर्सन तरतुदीनुसार टॅक्स कलेक्ट करू शकतो. आणि जे काय टॅक्स कलेक्ट करतो तो वेअर एनी सप्लाय इज मेड फॉर अ कन्सिडरेशन एव्हरी पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स फॉर सच सप्लाय शॅल प्रॉमिनंटली इंडिकेटेड इन ऑल डॉक्युमेंट्स. म्हणजे ई-वे बिल आहे, जी डॉक्युमेंट कुठले आहे रिलेटिंग टू असेसमेंट टॅक्स, टॅक्स इनवॉइस, अदर लाईक डॉक्युमेंट. म्हणजे जो टॅक्स तो कलेक्ट करतोय याबद्दल त्याला ऑब्लिगेशन किंवा राईट्स आहे का टॅक्स कलेक्ट करायचा, ते डॉक्युमेंटला रेकॉर्ड झालं पाहिजे, प्रॉपर रेकॉर्ड झालं पाहिजे. आता परत मी येतो इकडे. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्ररी कंटेन इन एनी ऑर्डर और डायरेक्शन ऑफ एनी अपीलेट अथॉरिटी, अपीलेट ट्रिब्युनल और कोर्ट और इन एनी अदर प्रोविजन ऑफ दिस ॲक्ट. जसं 73-74 वेगळी प्रोविजन आहे, हा काय करतो त्याला ओव्हरराईड करतो. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग contained in any other provision of this act or the rules made thereunder or any other law for the time being in force. Every person, काय म्हटलं, every person who has collected from any other person any amount as representing the tax under this act, tax collect केला आहे पण तो पेड नाही केला, has not paid the said amount to the government, shall forthwith pay the said amount to the government irrespective of whether the supplies in respect of which such amount was collected are taxable or not. म्हणजे जर 12% टॅक्स होता तर 18 कलेक्ट केला किंवा एक्झाम्प्ट होता त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट केला. इन रिस्पेक्ट ऑफ विच सच अमाऊंट वॉज कलेक्टेड आर टॅक्सेबल. टॅक्सेबल 12% होती, यांनी 18 केली, किंवा नॉट टॅक्सेबलच नव्हती अमाऊंट पण त्यांनी सप्लाय टॅक्सेबल नसताना पण सप्लाईज इन रिस्पेक्ट ऑफ विच सच अमाऊंट वॉज कलेक्टेड आर टॅक्सेबल ऑर नॉट. टॅक्सेबल असं काय नव्हतं, अमाऊंट कलेक्ट केली पण पे नाही केली गव्हर्नमेंटला. ज्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडून कोणत्याही व्यक्तीकडून या अधिनियमाखालील कर स्वरूपातील कोणतीही रक्कम गोळा केली असेल आणि ती केंद्र सरकारकडे किंवा राज्य शासनाकडे भरलेली नसेल अशी प्रत्येक व्यक्ती मग ज्या पुरवठा संबंधाच्या अशी रक्कम गोळा केली असेल असा पुरवठा करपात्र असो किंवा नसो हे विचारात न घेता उक्त रक्कम तात्काळ शासनाकडे भरेल. म्हणजे हे पण काय झालं, त्याला ऑब्लिगेशन झालं की तुम्ही भरली पाहिजे अमाऊंट. जसं इकडे दिलं आहे की
हा मी दाखवला, त्याला अधिकारच नाही टॅक्स कलेक्ट करणार. आपल्याला कलेक्ट जर झालेली आहे तर मला माहीत नव्हतं म्हणून मी कलेक्ट केली, मग तू भर जमा कर, मग जमा केली पाहिजे. जी अमाऊंट त्यांनी जमा केली आहे ती स्वतःकडे ठेवण्याला त्याला राईट नाही आहे, अधिकार नाही आहे. आयदर त्यांनी एक्साईज टॅक्स कलेक्ट केला आहे, तो म्हणून मला कंझ्युमर सापडलाच नाही, मी कुठे शोधू त्याला, मग गव्हर्नमेंटकडे जमा कर. मग गव्हर्नमेंटकडे काय कंझ्युमर वेलफेअर फंड आहे, गव्हर्नमेंट टॅक्स टाकेल, काही करेल. पण तुम्ही चुकून जर टॅक्स कलेक्ट केला आहे किंवा जो कलेक्ट केला आहे, एक्झाम सप्लाय होता टॅक्स कलेक्ट केला आहे, तो जमा केला पाहिजे. तो जमा करण्याचं ऑब्लिगेशन आहे. पहिली गोष्ट प्रॉपर टॅक्स कलेक्ट केला पाहिजे, हे ऑब्लिगेशन आहे. पण तरी पण चुकून टॅक्स कलेक्ट झाला असेल तर तो जमा मग करायलाच पाहिजे. वेअर एनी अमाऊंट इज रिक्वायर्ड टू बी पेड टू द गव्हर्नमेंट, 76(1) मध्ये दिल्याप्रमाणे अमाऊंट जमा करणं गरजेचं आहे. विच हॅज नॉट बीन सो पेड, पण त्याने ती नाही भरली, तर प्रॉपर ऑफिसर काय करेल, मे सर्व ऑन द पर्सन लायबल टू पे सच अमाऊंट a notice requiring him to show cause as to why the said amount as specified in the notice should not be paid by him to the government and why a penalty equivalent to the amount specified in the notice should not be imposed. ही जबाबदारी रक्कम भरणं 76(1) प्रमाणे. तर 76(2) सांगतो, जर त्यांनी ती रक्कम भरली नाही, अशी रक्कम भरण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीने मग नोटिशीत स्पेसिफाय केलेली रक्कम शासनाला का भरणा करू नये आणि नोटिशीमध्ये स्पेसिफाय केलेल्या रकमे एवढी शास्ती पेनल्टी या अधिनियमाच्या तरतुदी नव्हे तिच्यावर का लादण्यात येऊ नये, या प्रकारे त्याला कारणे दाखवा नोटीस बजावता येईल. जर भरलेली नाही आहे नोट अशी अमाऊंट तर ती भरण्याची जबाबदारी आहे. त्याने ती का भरली नाही आहे, मग त्याचा ती अमाऊंट आणि त्यानुसार त्याला पेनल्टी का लावू नये या प्रकारे नोटीस जाईल. द प्रॉपर ऑफिसर शॅल after considering the representation if any made by the person on whom the notice is served, नोटीस त्याला दिली जाईल, मग त्याचं म्हणणं ऐकलं जाईल. determine the amount due from such person and thereupon such person shall pay the amount so determined. पहिले नोटीस जाईल, नोटीस बजावली जाईल आणि मग तिचं कोणतेही म्हणणं अभिवेदन विचारात घेतल्यानंतर अशा व्यक्तीकडून देय असलेली रक्कम निश्चित करेल, डिटरमाइन करेल किती अमाऊंट त्याला भरणं आहे आणि त्यानंतर ती व्यक्ती अशी निश्चित केलेली रक्कम भरेल. ओके. इंटरेस्ट ऑल्सो पेबल. द पर्सन रेफर्ड टू इन सबसेक्शन 1 शॅल इन ॲडिशन टू पेइंग द अमाऊंट सबसेक्शन 1 आणि 3 मध्ये ऑल्सो बी लायबल टू पे इंटरेस्ट सेक्शन 50 प्रमाणे, म्हणजे 18% त्याला फ्रॉम द डेट सच अमाऊंट वॉज कलेक्टेड बाय हिम टू द डेट, त्यांनी जेव्हा कलेक्ट केली आणि जेव्हा भरतोय एवढा कालावधीमध्ये त्याला 18% प्रमाणे इंटरेस्ट भरायला लागेल. अपॉर्च्युनिटी बिंग हर्ड, तेव्हा त्याला नोटीस पाठवली जाते, शोकॉज पाठवली जाते, तेव्हा त्याला याप्रमाणे त्याचा अधिकार आहे त्याला दिला जाईल. अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड शॅल बी ग्रँटेड वेअर अ रिक्वेस्ट इज रिसिव्ड इन रायटिंग, म्हणजे हा जो ऑप्शन आहे यात त्यांनी सिलेक्ट केला पाहिजे रिप्लायमध्ये, हे म्हणण्याचा अर्थ येस म्हणून मला सिलेक्ट केलं पाहिजे. तिच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, त्या व्यक्तीकडून लेखी विनंती करण्यात आल्यास त्या बाबतीत तिला आपले म्हणण्याची संधी देण्यात येईल. रिप्लाय टू शोकॉज नोटीस जेव्हा देईल तो त्यात त्याने तो ऑप्शन चूज केला पाहिजे. द पीओ शॅल इश्यू अँड ऑर्डर, नोटीस दिल्यानंतर 1 वर्षामध्ये नोटीस ऑर्डर इश्यू केली पाहिजे. तो आदेश जो आहे तो काढला पाहिजे 1 वर्षामध्ये. शोकॉज नोटीस कधी देऊ शकतो हे दिलेलं नाही, जसं आपण बघितलं ना 3 वर्ष किंवा 5 वर्ष 73-74 तसं इथे नाही आहे. इथे फक्त शोकॉज दिल्यापासून 1 वर्षामध्ये ऑर्डर काढली पाहिजे. मॅक्झिमम पिरियड ऑर्डर काढण्याचा 1 वर्ष हे दिलं आहे. शोकॉज नोटीस काढल्याच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आत आदेश काढेल एवढंच दिलं आहे. वेअर द इश्युअन्स ऑफ ऑर्डर इज स्टेड बाय अन ऑर्डर ऑफ द कोर्ट अपेलेट ट्रिब्युनल द पिरियड ऑफ सच स्टे शॅल बी एक्सक्लुडेड कम्प्युटिंग द, हे जे 1 वर्ष आहे यात काय स्टे दिला असेल तर तो काळजी वगळला जाईल. द प्रॉपर ऑफिसर इन हिज ऑर्डर शॅल सेट आउट द रिलिव्हंट फॅक्ट अँड द बेसिस ऑफ डिसिजन. ओके, कुठल्या बेसिसवरती ग्राउंडवरती
ते ऑर्डर काढतात हे त्यात क्लिअरली मेन्शन केलं पाहिजे. द अमाऊंट पेड टू द गव्हर्नमेंट अंडर सबसेक्शन 1 और सबसेक्शन 3 shall be adjusted against the tax payable if any by the person in relation to the supplies referred to in subsection 1. शासनाकडे भरण्यात आलेल्या रकमेतून पोट कलम 1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या पुरवठ्याच्या संबंधित व्यक्तीकडून देय असलेला कोणताही कर असल्यास समायोजित करण्यात येईल, ॲडजस्ट करण्यात येईल. Refund where any surplus is left after the adjustment order, the amount of such surplus shall either be credited to the fund or refunded to the person. एक्स्ट्रा अमाऊंट गव्हर्नमेंट जेव्हा घेतो तेव्हा जर ती अमाऊंट कर म्हणून घेणं योग्य असेल तेवढी सरकार ठेवेल. बाकी सरप्लस अमाऊंट आयदर रिफंड होईल ज्याच्या पकडून अमाऊंट गेली ती, अदरवाईज ती कुठे जाईल, कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये जाईल. फंड म्हणजे कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये जाईल. एक्साईज टॅक्स कलेक्ट झाला आहे तर कोणी दिला टॅक्स, त्याला तो परत करता येत नसेल तर मग तो कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये जातो. द पर्सन हू हॅज बॉर्न द इन्शुरन्स ऑफ टॅक्स अमाऊंट मे अप्लाय फॉर द रिफंड ऑफ द सेम इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 54. 54मध्ये ज्यांनी एक्साईज टॅक्स दिला आहे त्याचा रिफंड घेण्याचा अधिकार आहे. आणि जर तो व्यक्ती जर ट्रेस होत नसेल तर मग तो कुठे जाईल, कन्झ्युमर वेलफेअर फंडला जाईल. पण ज्यांनी टॅक्स कलेक्ट केला आहे तो टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार त्याचा नसेल आणि त्यांनी कलेक्ट केलेली अमाऊंट त्याला सरकार जमा करायला लागेल. आणि मग सरकार काय करेल, ती अमाऊंट जर ती टॅक्सची अमाऊंट नसेल तर ती कन्झ्युमर वेलफेअर फंडला टाकेल, जमा करेल. ओके, ह्यात काय फार गुंतागुंत नाही. बाकी याचप्रमाणे रूल 142 मध्येच इकडे जसं 52 आहे, 73 आहे, 74 आहे, पुढेच 76 आहे. मग त्याप्रमाणे बाकी सगळं हा जो भाग आहे हा सगळा काय होतो, याला इरिलिव्हंट होतो 76साठी. तो सोडून द्या, बाकी वाचा. जो 76साठी रिप्लाय टू शोकॉज त्याला जेवढा आहे तेवढा येईल त्याप्रमाणे तो रिप्लाय करेल, त्यात तो घेईल ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड त्या नोटीसमध्ये आणि त्यानुसार पुढे मग ऑर्डर काढली जाईल. बस यात काय कॉम्प्लिकेशन काय नाही आहे. आणि ऑर्डर काय असेल, नोटीस फॉर रिकव्हरी, नोटीस कम रिकव्हरी ऑर्डर. आता हे जे आहे 77 हा थोडा रिफंडशी संबंधित आहे. म्हणजे बरेच लोक रिफंड शिकवताना हा शिकवतात. 77 जो आहे तो मी एक टॅक्स इनवॉइस बनवला. ओके ओके, टॅक्स इनवॉइस बनवला मी आणि त्यामध्ये मी CGST आणि ASGST अशा प्रकारे GSTR 1 भरताना मी हा टॅक्स जमा केला. समजा B2C जमा केला, दाखवला या प्रकारे तिथे डिक्लेअर केला आणि GSTR 3B मध्ये याच प्रकारे CGST ASGST पे केलं. नंतर मला कळलं की B2C नाही आहे, हा B2B आहे. आणि सप्लायरनी मला जो नंबर दिला तो वेगळ्या राज्याचा होता आणि मला तिकडे IGST ॲक्च्युली रिपोर्ट करायचा होता. मी GSTR 1 मधला B2B मध्ये करीन, B2C कमी करीन, कन्वर्ट करीन ती अमाऊंट आणि IGST मला पे करायला लागेल. पण मी पे करताना पे केला आहे CGST ASGST. जेव्हा ही गोष्ट मला रेसिपियंटकडनं सांगण्यात आली की तुम्ही माझा GSTR 1 मध्ये दाखवलं नाही आहे, म्हणजे तुम्ही नंबर दिलाच नाही आहे, मी काय करू. मग मला नंबर मिळाले, मला मी सप्लाय केला, तुम्हाला मी इन्व्हॉइस दिला ना, मी तेव्हा काय नाही सांगितलं, नाही तेव्हा आमच्या लक्षात नाही आलं. आम्ही जेव्हा GSTR आमचा 2B बघितला तेव्हा कळलं आलाच नाही, तेव्हा इन्व्हॉइस बघितला आणि तेव्हा आम्हाला लक्षात आलं की तुम्ही काय दाखवलं आहे, आमचा GST नंबर टाकलाच नाही आहे. भाई आम्हाला टाकून पाहिजे, करून पाहिजे. तर बिझनेसचं करायचं आहे, लॉंग टर्ममध्ये बिझनेस करायचा असेल तर मग अशा करेक्शन करायला लागतात. आणि कायद्यानुसार काय हे करेक्शन करणं
चुकीचं नाही आहे, हे लिगल आहे, ठीक आहे बाबा, चुकीची माहिती मिळाली, चुकीचा इनवॉइस बनला, करेक्ट करतो आता हे घडेल कधी? 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, जेव्हा कधी घडेल तेव्हा जो टॅक्स जमा केला आहे CGST HGST तो भरला पण आहे. आता मी जेव्हा अमेंडमेंट करीन तेव्हा मला तिकडे जो टॅक्स मी ज्या महिन्यात अमेंडमेंट करीन त्या महिन्यात मी काय करीन, जो टॅक्स भरीन त्यात ही IGSTची अमाऊंट भरीन, कारण IGST मी जमाच नाही केली अगोदर, आणि मी अगोदर जमा केले ती CGST HGST जमा केले, मग हा टॅक्स मला रिफंड पाहिजे की नको? मग तो रिफंड मिळू शकतो. तसं उलटं होईल की IGST जमा केला किंवा तो कसं होतं की माझ्याकडे एक अशी पार्टी आहे की ते कधी कधी मला महाराष्ट्राच्या नंबरवरती सप्लाय मागवतात, कधी कधी गुजरातच्या मला सप्लाय मागवतात. त्यांनी PO पाठवला होता माझ्याकडे महाराष्ट्राचा, पण मी इनवॉइस रेज केला गुजरातच्या नंबरवरती आणि मी IGST लावला आणि भरला पण IGST. नंतर लक्षात आलं अरे PO महाराष्ट्रामधला होता, आपण कुठे गुजरातच्या ह्याच्यावरती इनवॉइस बनवला, असं आहे. आणि होतं काय, डिलिव्हरी रिसिपेंट घेऊन जातो, रिसिपेंट आला, त्याचा एजंट आला, माल घेऊन गेला, त्यांनी पण बघितलं नाही इनवॉइस कुठला आहे, मी पण बघितलं नाही, IGST लावला आहे. नंतर बोलतात अरे हा आपला नंबर वेगळा आहे, चुकीचा आहे, हा CGST HGSTवाला इनवॉइस यायला पाहिजे आणि याच्यावरती आपला 27 महाराष्ट्रावाला नंबर टाकायला पाहिजे. मग ठीक आहे, करेक्शन करायला लागेल. टॅक्स भरून द्याला माझा IGST, आता माझा भरून द्याला IGST. आता मी IGST भरला आहे, त्याऐवजी मी काय करीन, CGST HGST पे करीन अमेंडमेंट करून, आणि IGST भरला आहे तो रिफंड मागेन ना. हीच प्रोव्हिजन आहे, हे करू शकतो, हे केलं जाऊ शकतं. याकरताच ही प्रोव्हिजन आहे की रजिस्टर्ड पर्सन हू हॅज पेड सेंट्रल टॅक्स स्टेट टॅक्स पे तो केला आहे ऑन अ ट्रान्झॅक्शन कन्सिडर्ड बाय टू बी अन इंट्रास्टेड. ते कळलं, काय वाटलं अरे हा सप्लाय महाराष्ट्रामधला आहे, पण ॲक्च्युली सप्लाय होता गुजरातमधला. B2B असो B2C असो, दाखवला काय केला इंट्रास्टेड, आणि नंतर काय लक्षात आलं की तो इंट्रास्टेड. आता या प्रकारचीच प्रोव्हिजन तुम्ही बघाल तर इथे आहे IGST ॲक्टमध्ये सेक्शन 19मध्ये, रजिस्टर्ड पर्सन हू हॅज पेड इंटिग्रेटेड टॅक्स on a supply considered by him to be an interstate but which is subsequently held to be an intrastate. मी दाखवला गुजरातच्या नंबरवरती, नंबर महाराष्ट्राला दाखवला पाहिजे, शॅल बी ग्रँटेड, मग ती अमाऊंट पे करा आणि तो रिफंड. रजिस्टर्ड पर्सन हू हॅज पेड सेंट्रल टॅक्स स्टेट टॅक्स और युनियन टेरिटरी टॅक्स as the case may be on a transaction considered by him to be an intrastate supply but which is subsequently held to be an interstate supply shall not be required to pay any interest on the amount of. गव्हर्नमेंटमध्ये पैसे जमा झाले होते ना, पण चुकीच्या हेडला जमा झाले होते, मग तुम्ही योग्य हेडला पैसे भरा आणि रिफंड घ्या जे अगोदर पे केले. इंटरेस्ट गव्हर्नमेंट मागत नाही. अगोदर मी टॅक्स पे केला कुठला, CGST HGST, कारण काय वाटलं इंट्रास्टेट सप्लाय बट विच इज सबसिक्वेंटली हेल्ड टू बी इंट्रास्टेट. IGST पेड इंस्टेड ऑफ CGST आणि HGST. रजिस्टर्ड पर्सन हू हॅज पेड इंटिग्रेटेड टॅक्स ऑन अ ट्रान्झॅक्शन कन्सिडर्ड बाय हिम टू बी अन इंट्रास्टेट सप्लाय बट विच इज सबसिक्वेंटली हेल्ड टू बी अन इंट्रास्टेट सप्लाय shall not be required to pay tax any interest on the amount of central tax and state tax as the case may be, central tax and union territory tax. बरोबर, जो टॅक्स भरायला पाहिजे तो भरला नव्हता, पण दुसरा भरला होता ना, मग योग्य टॅक्स भरा आणि जो चुकीचा भरलाय त्याचा रिफंड घ्या, इंटरेस्ट द्यायला लागणार नाही. मग जेव्हा तुम्ही रिफंडमध्ये जाल तिकडे तुम्हाला ही प्रोव्हिजन मिळेल. तुम्ही तिकडे जाल, रिफंड काढाल, रिफंडसाठी ॲप्लिकेशन करायला जाल, कुठला ऑप्शन असेल याच्यामधला,
ते कुठला ऑप्शन आहे? खालना किती आहे? खालना 5वा, हाच आहे ना? आता याच्यामध्ये सिलेक्ट केलं, याच्यात काय माहिती द्यायला लागेल? अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट. जे मी अगोदर जो इनवॉइस बनवला होता तो B2C दाखवला होता, तो मी ह्या नंबरला अमेंडमेंट करून टाकलेला आहे. तर मला तो रिफंड पाहिजे जो अगोदर भरला आहे. बस अशा प्रकारे येईल ह्याचा रिफंड ॲप्लिकेशन. कळली ना प्रोसिजर? बाकी तुम्ही रूल वाचाल रिफंडमध्ये. रिफंडमध्ये तुम्हाला हा या प्रकारचा रूल सापडेल, प्रोसिजर सापडेल. हे कधीपासून घेऊ शकतो? 2 वर्ष. आता ज्या वेळेस मी भरला तो टॅक्स तिथपासून 2 वर्षामध्ये रिफंड द्यायला पाहिजे. ज्या रिटर्नमध्ये मी IGST भरतोय, ज्या रिटर्नमध्ये अगोदर मी जेव्हा भरला होता तो आत्ता मी जर भरतोय तर मला इथे कळलं की योग्य टॅक्स भरला आहे, इथपासून 2 वर्षामध्ये ॲप्लिकेशन केलं पाहिजे. रिलिव्हंट पिरियड तो राहील. इथे क्लेम बनतो ना. क्लेम कधी बनेल? अगोदर जेव्हा चुकीचा भरला तेव्हा क्लेम बनत नाही ना. आता मी योग्य टॅक्स भरतो. जर मला CGST रिफंड पाहिजे, मी आता IGST भरतो, तर आता गव्हर्नमेंटकडे IGST पण जमा आहे आणि माझा एक्सेस CGST जमा आहे. जेव्हा IGST भरीन तेव्हा एक्सेस टॅक्स जमा राहील. त्या डेटपासून 2 वर्षामध्ये रिफंड ॲप्लिकेशन क्लेम केला पाहिजे. तर इथपर्यंत काय होतं? याच्या पुढच्या जे काय आहे तुम्हाला जो रूल दाखवला 142 तोच डिमांडसाठीचा होता. आता पुढचे सगळे रूल आहेत ते रिकव्हरीसाठीचे आहेत आणि पुढे सगळं रिकव्हरी प्रोसिडिंग्स आहे. 143 ते 160 आणि हे 78 ते 84 हे सगळं रिकव्हरी प्रोसिडिंग्स आहे. आता ज्या वेळेस आपण इकडे परत मी मागे येतो तुला, म्हणजे इथे डिमांड निश्चित झालेलं आहे आणि टॅक्सपेअरनी डिमांड ॲक्सेप्ट केलं आहे किंवा काही रिस्पॉन्स दिला नाही, काही रिप्लाय केला नाही किंवा रिप्लाय केला आहे पण डिपार्टमेंटला तो रिप्लाय काय मान्य नाही आणि टॅक्सपेअर अमाऊंट भरत नाही आहे, त्यावेळेस रिकव्हरीच करणार ना. मी देणं मान्य आहे, मला मी ॲक्सेप्ट केलं, पण भरले पाहिजेत पैसे. त्यांनी नाही भरले तर रिकव्हरी स्टार्ट होईल. किंवा नोटीस पाठवून पण काहीच रिप्लाय नाही, अपीलमध्ये पण जात नाही, पैसेही भरत नाही, काही नाही. मग पुढे रिकव्हरी प्रोसिडिंगमध्ये तुम्ही जाणार. पण त्याच्या वारसाची जबाबदारी होईलच ना ती. आता जर का वारस सिद्ध करेल असं की मी जरी वारस असा असलो तरी फक्त मी एक म्हणजे बायोलॉजिकली म्हणजे एक जैविकदृष्ट्या वारस आहे, मला त्याच्याकडनं काही अशा प्रकारची अमाऊंट मिळालेली नाही किंवा मी त्याचा वारस नाही, म्हणजे मुलगा आहे म्हणून वारस आहे असं म्हणाल तर मुलगा आहे मान्य आहे, पण त्याचे आमच्या काही संबंध नव्हते आणि त्याच्या काही प्रॉपर्टीमध्ये मी हिस्सा घेतलेला नाही, हे जर त्यांनी सिद्ध केलं तर यावर लायबिलिटी जात नाही. पण जर त्यांनी काय बेनिफिट घेतला असेल वारस म्हणून, जर काय बेनिफिट घेतला असेल तर मग त्याला लायबिलिटी पण जाते. नाही पण तुम्ही त्याची अटॅच तसं नाही बघा. कसं झालं तुम्हाला मी 2 केस सांगतो. एका केसमध्ये एका व्यक्तीला त्या माणसाचं जे घर होतं ते वारसवडीने आपल्या नावावर करून घेतलं. कंपनी होती जी कुठली ज्याची नोटीस आली ती पण त्यांनी आपल्या नावावरती करून घेतली आणि मग त्याला नोटीस आली तर इथे त्याला सांगितलं बा ती कंपनी ज्याची नोटीस आली ती तुम्ही चालवता. तो म्हणतो हो.
मग तुमच्या वडिलांनी जो काय बिझनेस केला आहे त्याच्यावरती ही लायबिलिटी आहे, ती भरा तुम्ही, किंवा रिप्लाय करा की लायबिलिटी नाही आहे म्हणून. तुला वडिलांनी काय केलं मला माहीत नाही, बोलले हे माहिती तुम्हाला करून घ्यायला पाहिजे ना. आता तुम्हीच करते होते, तुम्ही जात होता. अगोदर वडील करते होते, आता वडिलांच्या जागी तुम्ही करते झालेले आहात, त्यामुळे तुमची जबाबदारी बनते, त्याला टाईम भरायला लागला. दुसरी एक केस अशी आहे की दुसऱ्या केसमध्ये असं झालं की आता समजा एक्सचा बिझनेस आहे, हा एक्सचा बिझनेस आहे, ह्याचा वारस ह्याचा मुलगा आणि त्याची बायको हे दोघं दिसतात. पण हे वाय आणि झेड काय म्हणतात की एक्सशी तो जिवंत होता तिथपासूनच आमचा काही संबंध नाही आहे, तो वेगळा राहायचा, आम्ही वेगळे राहायचो. आणि त्याची जी काय प्रॉपर्टी होती, त्याला कर्ज झालं काय झालं आम्ही त्यात कधी बघायला गेलो नाही, आम्हाला त्याच्याकडनं काही मिळत नव्हतं, आमचा काही संबंध नव्हता. त्यामुळे त्याची लायबिलिटी आणि त्याची जी काय प्रॉपर्टी होती त्यामध्ये आम्ही काही बेनिफिट घेतलेला नाही. आता बाय डिफॉल्ट ह्यांच्या बँकेवरती अटॅचमेंट आणली, जागेवरती अटॅचमेंट आणली, तर ह्यांनी सांगितलं की त्याची आमची जी प्रॉपर्टी आहे ती पण आम्हाला एक्सची दिलेली नाही, आमच्याकडे प्रॉपर्टी आहे ती आमची आहे, एक्सकडनं आम्ही कुठलाही बेनिफिट घेतलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही एक्सचे लिगली वारसच नाही हो. जर त्याने सिद्ध केलं तर तुम्ही काय कारवाई करणार वाय किंवा झेडवरती, असं आहे ना. दुसरी केस म्हणजे काय होती, जसं इकडे पी आहे, तर पीची जी काय प्रॉपर्टी होती ती एम आणि एनला मिळाली आहे आणि त्याचं घर जागा बिझनेस सगळं ते सांभाळत आहेत. मग इकडे ते वारस आहेत, इकडे त्यांना मग द्यावं लागेल. पण दुसऱ्या केसमध्ये जसे मला दिसेल की अरे तुझे वडील होते, तुमचा नवरा होता, तू बाई म्हणते नवरा असला तरी पण आम्ही अगोदरपासूनच वेगळे राहत होतो, आमचा त्याची काही संबंध नाही. जरी डायव्होर्स झाला नसला तरी पण आम्ही त्याच्याबरोबर राहत नव्हतो आणि त्याच्या कुठल्याही त्यांनी जे काही केलं किंवा केलेलं नाही आहे त्याला आम्ही जबाबदार नाही, आमची जबाबदारी नाही. त्यामुळे त्यांची ती जबाबदारी येत नाही टॅक्स देण्याची. तुमची केस कुठल्या प्रकारची आहे त्यानुसार तुम्हाला रिकव्हरी म्हणजे मी पुढे जाल आणि ते सिद्ध करतील की आम्ही देणंच लागत नाही, कारण की आम्ही लिगली त्याचे वारस नाही आहोत. हां, मग येत नाही येत तर मग तुम्हाला ज्या प्रकारे गाईडलाईन असतील डिपार्टमेंटकडनं त्याप्रमाणे तुम्हाला पुढची कारवाई करा तुम्ही, असं आहे ना. आता बघा इकडे हे जे तुम्हाला मी सांगितलं एक्सप्लेनेशन दिलं आहे, या एक्सप्लेनेशनमध्ये जे ट्रॅफिक तडजोडीसाठी लागू आहे पुढे दिलं आहे की इथे बघा 119 आणि 130 पण होते पहिल्यांदा, हे नंतर अमेंडमेंटमध्ये कट केले. ते मगाशी वाचलं नाही एक्सप्लेनेशन. की 73-74 मधला टॅक्स भरला तर हे 29 आणि 30 हे कट केले. याचा अर्थ काय होतो की ती कारवाई चालू राहील. म्हणजे मी कर चुकवण्यासाठी ट्रान्सपोर्टरचा वापर केला, गोडाऊन किपरचा वेअरहाऊस किपरचा वापर केला, तर त्यांच्यावरती जी कारवाई होते ती कारवाई हे बघा 129 मध्ये मुवमेंट ऑफ गुड्स अँड कन्व्हिनियन्स आहे, त्याच्यावरती कारवाई करण्यात देखील 129 आहे. म्हणजे जसं ई वे बिलची प्रोव्हिजन आहे त्यानुसार तुम्ही मुवमेंट ऑफ गुड्स पकडले आणि विदाऊट बिल गुड्स चालले किंवा ज्याप्रमाणे बिल बनवलं आहे त्यापेक्षा जास्त गुड्स चाललेले आहेत, मुवमेंट होते, हे ते सापडलं तर ती लायबिलिटी कोणाची? गुड्स माझी आहेत ना, गुड्स माझी आहेत. एक हे आहे 129 आणि 130 काय बघा,
कन्स्पिक्युशन ऑफ गुड्स और कन्व्हियन्स अँड लेव्ही ऑफ पेनल्टी. ओके, आता हे जे दोन सेक्शन आहेत, वस्तू किंवा वाहन सरकार जमा करणे आणि शास्ती लादणे, हा 130 आहे. आणि हा गुड्स इन ट्रान्झिट आहे, मार्गासह वस्तू व वाहने अटकाव करणे की जप्त करणे व सोडून देणे, हे दोन आहेत. आता याच्यामध्ये बघा कसं आहे, याचा पण सुरुवात कशी आहे, नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ॲक्ट, डिटेन्शन ऑफ गुड्स कन्व्हियन्स वेअर एनी पर्सन ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रान्सपोर्टर आणि स्टोर्स एनी गुड्स म्हणजे वेअरहाऊस कीपर गोडाऊन कीपर जे आहे त्यांच्याकडे गुड्स आहेत, वाईल दे आर इन ट्रान्झिट वेअर एनी पर्सन ट्रान्सपोर्ट एनी गुड्स और स्टोर्स एनी गुड्स वाईल दे आर इन ट्रान्झिट. ते काय करतात, गुड्स ते मुवमेंट करतात इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ धिस ॲक्ट द रूल्स मेड देअर अंडर. त्यांनी जवळ प्रॉपर इन्व्हॉल्व ठेवले नाही, ई बिल बनवलं नाही. ऑल सच गुड्स कन्व्हियन्स कशा करता, वाहन कशा करता, यूज ॲज मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट फॉर कॅरिंग द सेट गुड्स आणि डॉक्युमेंट्स रिलेटिंग टू सच गुड्स अँड कन्व्हियन्स शॅल बी लायबल टू डिटेन्शन. डिटेन्शनचा अर्थ काय होतो, नॉट अलाउविंग ॲक्सेस टू द ओनर ऑफ द गुड्स बाय लिगल ऑर्डर नोटीस इज कॉल्ड डिटेन्शन. त्याला ऑर्डर दिली जाईल की तुम्ही काय करू शकता, हे गुड्स ॲक्सेस करू शकत नाही, त्यांना डिसअलाउ केलं जाईल. डिटेन्शन ऑर सीझर अँड आफ्टर डिटेन्शन ऑर सीझर शॅल बी रिलीज. त्यानंतर ते डिटेन केल्यानंतर रिलीज केलं जाईल. कशा प्रकारे रिलीज कसं होईल, रिलीज ऑफ डिटेन्ड ऑर सीज गुड्स कन्व्हियन्स कशा प्रकारे होतील, तर वेअर द ओनर ऑफ द गुड्स कम फॉरवर्ड. जर का त्याचं ट्रान्सपोर्ट होत असताना प्रॉपर डॉक्युमेंट नाही आहेत, ई बिल नाही आहेत आणि ओनर आला, काय झालं, चुकीचं झालं आहे, काय पेनल्टी मी भरतो, तर पेनल्टी किती असेल, ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 200% ऑफ द टॅक्स पेएबल ऑन सच गुड्स. 10 लाखाचे गुड्स आहेत, किती टॅक्स पेएबल आहे, 1,80,000. 200% किती होईल, तेवढी अमाऊंट त्यांनी भरली, रिलीज करावी. रिलीज त्यांनी जी रिक्वायर्ड पेनल्टी ती भरली, गुड्स रिलीज ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 200% ऑफ द टॅक्स पेएबल. इथे बघा सेक्शन 15 मध्ये व्हॅल्यू ऑफ सप्लायची व्हॅल्यू काढायची आहे, डिटरमाइन करायची, व्हॅल्यू किती येईल, त्या व्हॅल्यूवरती ॲप्लिकेबल टॅक्स रेट किती आहे, 12 आहे, 18 आहे, 28, तो किती होईल, त्याच्या 200% टॅक्स पेएबल असेल पेनल्टी. इन केस ऑफ एक्झाम्प्टेड गुड्स, गुड्स टॅक्सेबल आहेत तसे एक्झाम गुड्स आहेत. एक्झाम गुड्स आहेत ऑन पेमेंट ऑफ ॲन अमाऊंट इक्वल टू 2% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स किंवा 25,000 विच एवर इज लेस. बघा ह्याचा अर्थ काय होतो, जर 25,000पेक्षा जास्त अमाऊंट झाली तर 25,000 आणि 25,000पेक्षा कमी अमाऊंट आली 2% तर ती अमाऊंट, म्हणजे मॅक्झिमम 25,000 अमाऊंटच भरायला लागेल आणि कमीत कमी जी अमाऊंट येईल 25,000पेक्षा ती भरायला लागेल. 25,000च्या वरती अमाऊंट भरायला लागत नाही, करोडचा माल आहे पण एक्झाम्प्टेड आहे, किती पेनल्टी येईल, 2% तुम्ही काढले त्या 1 करोडला ते किती येतील, 2%प्रमाणे 2 लाख, 2 लाख किंवा 25,000 विच एवर इज लेस आहे. जर 1 लाखाचा माल आहे 2% किती होतील, 2,000 किंवा 25,000 विच एवर इज लेस. जर अमाऊंट कमी आहे 25,000पेक्षा तर ती भरायची आणि जास्त आहे तर 25,000च भरायचे. इथे त्याची जबाबदारी घेणारा हे गुड्स माझे आहेत, ओनर समोर येतो. दुसऱ्या केसमध्ये वेअर द ओनर डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी गुड्स पकडले, ओनर येतच नाही समोर, ओनर समोरच नाही आला. ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स, गुड्सची व्हॅल्यू 10 लाख आहे तर किती होईल पेनल्टी, 5 लाख होईल. ओके, ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स. दुसरं 200% ऑफ द टॅक्स पेएबल, या 10 लाखावरती टॅक्स पेएबल किती आहे, समजा 18% टॅक्स आहे तर किती होतील 200%,
याच्यामध्ये हायर काय 10 लाख तेवढी अमाऊंट भरायची. ओके, भरायची आहे. आता जेव्हा तुम्ही 200% म्हणा टॅक्स पेएबल, ओके, तर ह्याच्यामधला CGST पेएबल किती आहे, म्हणजे यातला 1,80,000 जाईल CGSTमध्ये, 1,80,000 जाईल AGSTमध्ये, बरोबर ना. मग याचप्रमाणे 50% व्हॅल्यू किती होते याची त्या गुड्सची, नाही गुड्स जर 10 लाखाचे आहेत, मग 5 लाख CGSTमध्ये गेले तर 5 लाख AGSTमध्ये जातील. मग त्याला गुड्समध्ये काय व्हॅल्यूच मिळणार नाही, काय मिळणार नाही. म्हणजे हे गुड्स जर ओनर समोरच येत नाही ते गुड्स विका आणि अमाऊंट रिकवर करा. जर ओनरच समोर येत नाही तर संपूर्ण गुड्सचा लिलाव करून ती अमाऊंट सरकार जमा होईल, हाच त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. जर माझे गुड्स पकडले गेले आणि जर मी पहिल्या ए प्रमाणे जर हा टॅक्स देतो, मी टॅक्स पेअर आहे, मला फायदा आहे का नुकसान आहे, तेही गुड्स पकडलेच गेले तर हे संपूर्ण हातचे जाण्यापेक्षा पण 3,60,000 भरतो बाकीचे गुड्स सगळ्या. जर ते गुड्स माझे 8 लाखाचे असतील तर माझे 3,60,000 गेले तर अर्धे पैसे मिळतील ना मला, मी काय लॉस करून घेऊ. अशा परिस्थितीमध्ये ती गुडची जबाबदारी घेणं फायदेशीर का नाकारणं फायदेशीर. जेव्हा जेव्हा बी क्लॉज दिला आहे त्याचा उद्देशच काय, एक प्रकारे तो क्लॉज फोर्स करतो टॅक्सपेअरला की या समोर टॅक्स जमा करा आणि मोकळे व्हा, तर फायद्यात झाला. कायद्यानुसार तुम्हाला पहिला ऑप्शन दिला आहे की टॅक्स भरा फायद्यात जाल, कायदे में रहोगे फायदे में रहोगे, पहिला ऑप्शन चूज करा. समोर याल तर फायदा होईल, नाही येणार तर संपूर्ण गुड जप्त होतील, मग संपूर्ण लॉस. म्हणजे केव्हा केव्हा अशी प्रोविजन का केली ते लॉ मेकरकडनं, एक प्रकारे फोर्स क्रिएट करा की तो येईल मी पेनल्टी भरेल. आणि अशा प्रकारे गुड्स त्यांनी प्रोविजन नाही पाळली म्हणून पेनल्टी भरायला लागली तर इतर लोकांवरती काय येतो, त्यामुळे एक कंट्रोल येतो, भीती निर्माण होते की अरे पकडतात, चेकिंग होते, प्रॉपर इनवॉइस बनवलेलं बरं. बघा हे जे पेनल्टी प्रोविजन आहेत ना, याचा उद्देश हा नाही आहे की गव्हर्नमेंटला त्यांचा इन्कम वाढवायचा आहे. पेनल्टी प्रोविजन कशा करतायत की लिगल पद्धतीने लोकांनी टॅक्स भरला पाहिजे आणि जे लिगल पद्धतीने टॅक्स भरत नाही, लिगल वे जे फॉलो करत नाही, त्यांना कंट्रोल करण्यासाठी काय केलं आहे, या पेनल्टी प्रोविजन आहेत. पटकन तुम्हाला आता तुम्ही मला सांगा की जे नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करतात, असं वाटतं का की हे खरं यांना नो पार्किंग घेऊ नये, लोकांनी गाड्या लावू नये म्हणून हे चाललंय. ज्या प्रकारे येतात त्या अनाउन्समेंट वगैरे करतात, गाड्या हे उचलतात हातात, असं वाटतं की जसं ह्यांना ते मयाच वाटते गाड्या गोळा करायला. उद्देश हा असला पाहिजे ना की व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून ती पेनल्टी. आता गव्हर्नमेंटच्या पेनल्टी हेच इन्कम झालं आहे ट्रॅफिकच्या बाबतीत तुम्ही बघाल तर. काही लाखोमध्ये इन्कम आहे, किती लोक जे नो पार्किंगमध्ये गाड्या लावतात तुम्ही बघाल तर हे इन्कम खूप मोठं आहे, कारण त्याच्यामध्ये फार मोठी कारवाईची लंबी प्रोसेस नाही आहे. तुम्ही EV बिलला ह्या प्रकारे कारवाई करायला जाल, याची प्रोसेस काय बघा, मी तुम्हाला काय सांगतोय याची प्रोसेस बघा काय. आता हे समजा करायचं आहे, खरोखर ती गाडी पकडली, आता प्रोसेस बघा काय पुढे जाऊन. हे झालं पुढे, थांबा एक मिनिट मी कनेक्ट करतोय, लक्षात घ्या की इथे पुढे जाऊन हे AB आहे. जर माझा 7 लाखाचा माल पकडला, तुम्ही 8 लाखाचा माल पकडला, मी बोलले मी कुठं भरू पैसे एवढे, 3 लाखाचा माझ्याकडे पैसे नाही एवढे, की मी माल विकला जाईल तर मी पैसे भरतो. मी हेच म्हणेन ना, बरं ठीक आहे माझ्याकडनं चूक झाली, द्या मला माल द्या, मी विकतो, पैसे रिकवर करतो आणि तुमचा टॅक्स पेनल्टी जमा करतो. अगोदरच माल उद्यावरती घेतलेला असतो आणि प्लस आता पेनल्टी आली, पैसे आणणार पण ना तो. जर अशा प्रकारे त्याचं म्हणणं असेल की हा माल मी विकला असता तर मला 1 महिन्याने पैसे मिळाले असते, मग त्यातनं माझं मार्जिन 10% आहे, 5% आहे, मी कुठनं भरू एवढे 3,60,000. अशा परिस्थितीत काय करणार. C क्लॉज बघा, C क्लॉज काय सांगतो की शॅल बी लायबल टू डिटेन्शन वेअर द ओनर ऑफ द गुड्स कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी.
आता याच्यामध्ये रिलीज किती केलं जाईल, शॅल बी लायबल टू डिटेन्शन ऑर सीझर अँड आफ्टर डिटेन्शन अँड सीझर शॅल बी रिलीज. रिलीज केव्हा केलं जाईल, तो आला पुढे म्हणजे बी त्याला लागू होत नाही, ए लागू होतो. ए तो लायबल, त्याला त्याची टॅक्स भरण्याची आर्थिक कुवत नाही आहे. तर सीमध्ये बघा इकडे फर्निशिंग अ सिक्युरिटी, अपॉन फर्निशिंग अ सिक्युरिटी इक्विव्हॅलंट टू द अमाऊंट पेबल अंडर क्लॉज ए और बी इन सच फॉर्म अँड मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब. त्यांनी सिक्युरिटी दिली ए मधली अमाऊंटची की मी सिक्युरिटी देतो, बँक गॅरंटी देतो. However, no such goods conveyance shall be detained or seized without serving an order of detention or seizure on the person transporting the good. म्हणजे ही ऑर्डर काढायला पाहिजे ना, जो तिथे ड्युटीवरती असेल त्याला ही ऑर्डर काढली पाहिजे. हे असं नाही आहे की नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केली, लगेच उचलून नेली, लगेच पावती पाडली, संपलं, घेऊन जा गाडी. एवढं सरळ सोपं नाही आहे, हे लक्षात घ्या. डिटेन करायची आहे, काढा ऑर्डर. मग त्यात सगळं बघा गुड्स काय काय होतं याची यादी काढा. डिटेन्शनला यादी आहे ना, गुड्स कुठले कुठले होते, त्याची अमाऊंट काय होती, टॅक्स रेट काय होता, एवढं सगळं करायला किती वेळ जाईल मला सांगा तुम्ही. जो ही कारवाई करेल त्याला तासभर तर लागेल. ती गाडी थांबवली, डॉक्युमेंट दाखवा, मग नाही आहे ई वे बिल, इनवॉइस नाही आहे, प्रॉपर नाही आहे, मग ते गुड्स बघा, ते मोजा, कुठल्या प्रकारचे गुड्स आहेत काय आहेत हे बघा, मग त्याची यादी बघा, त्याचा रेट काय हे माहिती करून घ्या. सगळेच गुड्स जरुरी नाही की 5% असतील, सगळेच एकच प्रकारचे गुड्स जरुरी नाही. 7-8 प्रकारचे गुड्स असतील तर त्या गुड्सची नावं काय, त्याचा रेट काय, हे सगळं तुम्ही कसं करत नाही, हे कसं काढाल. वाचायला सोपं वाटतं की टॅक्स पेबल किती टक्के आहे, गुडची व्हॅल्यू किती आहे, हे कुठल्या विषयावरती काढाल. म्हणजे हे सगळं काढण्यासाठी काही इन्फॉर्मेशन, काही एक्सपिरियन्स त्या व्यक्तीला पाहिजे ना. त्याने ह्या प्रकारचे गुड्स चालले, हे गुड्स आहेत, याचा मार्केट व्हॅल्यू काय, त्याची मार्केट व्हॅल्यू काय, त्याचा टॅक्सचा रेट काय, एज्युकेशन कोड काय, हे सगळं काढल्यानंतरच तुम्ही तिथपर्यंत पोचाल ना की टॅक्स पेबल किती आहे. पटकन तर पोचणार नाही, हे पटकन होण्यातलं काम नाही ना. म्हणजे 10 लाखाचे गुड्स असतील तेवढे मोजायला, तेवढे सगळं समजून घ्यायला तास, 2 तास, 3 तास लागतील. जर ॲक्च्युअलमध्ये जे कोण कारवाई करत असतील त्यात जर तुम्हाला जायला लागलं तर तुम्हाला यातली गंभीरता कळावी. ॲक्च्युअलमध्ये काय करायचं आहे प्रॅक्टिकल, म्हणून मी एवढा वेळ लावतो. इश्युअन्स ऑफ नोटीस, गुड डिटेन केले, पहिले काय येईल ती नोटीस द्या, गुड्स डिटेन करायचे. डिटेन्शन ऑर्डर काढली पहिले, सर्व्हिस ऑफ ऑर्डर ऑफ डिटेन्शन आणि सीजर ही पहिले काढली. ही काढल्यानंतर इश्युअन्स ऑफ नोटीस विदिन 7 days अँड पासिंग ऑफ पेनल्टी ऑर्डर आफ्टर नेक्स्ट 7 days हे दिले. द प्रॉपर ऑफिसर detaining or seizing goods or conveyance shall issue a notice within 7 days of such detention or seizure specifying the penalty payable and म्हणजे बघा जर का ह्यात जो व्यक्ती इन्व्हॉल्व आहे त्याला सगळं जागेवरच कळत नसेल तर ॲटलिस्ट तो काहीतरी लिस्ट बनवून काय करेल, पहिले डिटेन सीझर करेल. नंतर मग या 7 दिवसामध्ये ॲक्च्युली ते सगळं काम करायला लागेल की व्हॅल्यू किती येते गुड्सची, टॅक्स पेबल किती होतो. हे जागेवर होण्यातले विषय नाही हा की जागती जागी लगेच अमाऊंट काढली त्या एवढा टॅक्स भराने जा, हे नाही होणार. डिटेन्शन आणि सीझर पहिले होईल, त्यानंतर 7 दिवसामध्ये ही सगळी माहिती काढायची. त्यानंतर पुढे काय होईल, पहिल्यांदा बघा प्रॉपर ऑफिसर डिटेनिंग और सीजिंग गुड्स और कन्व्हेयन्स शॅल इश्यू अ नोटीस विदिन 7 days ऑफ सच डिटेन्शन और सीजर स्पेसिफाइंग द पेनल्टी पेबल अँड देअर आफ्टर पास अँड ऑर्डर विदिन अ पिरियड ऑफ 7 days फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ सच नोटीस फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी अंडर सेक्शन. कशा करता हे 129 1A मधल्या पेनल्टी करता. हे झालं एवढं का. मग नॅचरल जस्टिस आहे या अपॉर्च्युनिटी बिंग हर्ड, नो पेनल्टी शॅल बी डिटरमाइंड अंडर सेक्शन 129(3) विदाउट गिविंग द पर्सन कन्सर्न अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. Deemed conclusion of proceedings on payment of amount referred in section
129(1), all proceedings in respect of the notice specified in section shall be deemed to be concluded. पेमेंट भरलं. आता ऑर्डर काढली. ऑर्डर काढल्यानंतर पेमेंट नाही केलं 15 दिवसामध्ये, तर वेअर द पर्सन ट्रान्सपोर्टिंग एनी गुड्स और द ओनर ऑफ सच गुड्स फेल्स टू पे द अमाऊंट ऑफ पेनल्टी. आता समजा माझी गाडी आहे, माझी ट्रान्सपोर्ट कंपनी आहे, माझ्या गाडीतून गुड्स चालले, तर माझी गाडी डिटेन होईल, त्यातले गुड्स पण डिटेन सीज होतील. मी बोलीन बाबा टॅक्सपेअरनी मला ट्रान्सपोर्टचे पैसे दिले, मला माहीत नाही की त्यांनी डॉक्युमेंट्स प्रॉपर बनवले नव्हते, काय बनवायला पाहिजे होते, मी गाडीतनं गुड्स ट्रान्सपोर्ट करत होतो, माझी गाडी सोडवा, मी तेही मागणी करीन ना. पुढे बघा काय, वेअर द पर्सन ट्रान्सपोर्टिंग एनी गुड्स or the owner of such goods fails to pay the amount of penalty under section of 129(1) within 15 days from the date of receipt of the copy of the order passed under section 129(3), the goods or conveyance so detained or seized shall be liable to be sold. ते गुड्स आणि वाहन जे असेल ते पात्र असेल विकण्याकरता, और डिस्पोज ऑफ अदरवाईज, जे गुड्स पेरिशेबल असतील, नाशिवंत असतील, धोकादायक असतील, तर मग कशा प्रकारे होईल, टू रिकवर द पेनल्टी पेबल 129(3). जर का माझी गाडी अडकली तर मी काय सांगेन, गाडी सोडवा माझी, माझा काही हात काय टॅक्स चोरीस, माझा काही संबंध नाही, सहभाग जरी असला त्यामध्ये तरी माझा काही संबंध नाही, माझा तो उद्देश पण नाही. प्रोविजो 1 सांगतो, रिलीज ऑफ कन्व्हियन्स, द कन्व्हियन्स शॅल बी रिलीज ऑन पेमेंट ऑफ द ट्रान्सपोर्टर ऑफ पेनल्टी अंडर सेक्शन 129(3) और 1 लाख विचेवर इज लेस. पण टॅक्स 5 लाख आहे, टॅक्स 5 लाख आहे आणि 1 लाख भरा, गाडी घेऊन जा. किंवा टॅक्स जर का 5,000 आहे तर 5,000 किंवा 1 लाख विचेवर इज लेस 5,000, मी 5,000 भरतो, गाडी द्या माझी, वाहन तर जाईल, माल राहील गव्हर्नमेंटकडे. रिडक्शन ऑफ टाइम, वेअर द डिटेन और सीज गुड्स आर पेरिशेबल और हैजार्डियस इन नेचर or are likely to depreciate in value with passage of time, the said period of 15 days may be reduced by few. 15 दिवस नाही, गुड्स जर खराब होऊ शकतील, धोकादायक आहे किंवा त्याची व्हॅल्यू डिप्रिशिएट होते टायमानुसार, तर मग हा कालावधी जो 15 दिवस आहे तो आणखीन कमी करतो. आता एक सर्क्युलर आला याच्यामध्ये, इट हॅज बीन क्लॅरिफाईड वाईड. सर्क्युलर नंबर 76/50/2018 dated 31 December 2018, that if the invoice or any other specified document is accompanying the consignment of goods, then either the consigner or the consignee deemed to be the owner. जर सप्लायरचं डॉक्युमेंट असेल किंवा हे गुड्स सप्लाय कोण करतो, कोणाच्या नावे ते गुड्स चालले, तर मग तो ओनर समजला जाईल, मानला जाईल. आणि इफ द इनवॉइस और एनी अदर स्पेसिफाइड डॉक्युमेंट इज नॉट अकम्पनाइंग द कन्साइनमेंट ऑफ गुड्स, देन इन सच केसेस द PO शुड डिटरमाइन हू शुड बी द डिक्लेअर्ड ॲज अ ओनर ऑफ गुड्स. कोण ओनर ऑफ गुड्स? EV बनवलेलं असतं, समजा एक इन्व्हर्टर बॅटरीज आहेत, EV बनवलं आहे, त्यात दाखवला 30 बॅटरी आहे, पण ॲक्च्युली तिथे 80 बॅटरी आहे, 70 बॅटरी आहे, असं केलं जातं. बघितलं EVला आहे आणि वाटलं बघू दाखवा, ह्या 30 बॅटरी आहेत, ह्या 30 नाहीत, 70-80 असतील, लगेच कळेल ह्यात EVला इन्व्हॉइस आहे, ह्यात 30 बॅटरीच आहे, आज तर याचा माल दिसतोय, कोण बघत नाही, असं वगैरे माल नाही तो. आणि जर वाटलं बा इन्स्पेक्शन करायचं आहे, आता करा इन्स्पेक्शन, किती बॅटरी आहे, मग ही सगळी एवढी कारवाई करायला लागेल. कारवाई करण्याचा अधिकार आहे, पण कारवाई किती स्तरावरती किती वेळ खाऊ आहे हे लक्षात घ्या. समजा आता खाली एक्झाम्पल दिलं आहे, मी एक्झाम्पल दिलं आहे ते, किंवा किती रुपयाच्या गुड्स आहेत काय आहेत हे तुम्ही बघू शकता. आणि मग यामध्ये बघा याच प्रकारे जसं बघितलं आपण 73, 74, 76, त्याच प्रकारे 129ला पण हे याच प्रकारे आहे. हा रूल ह्याला पण लागू होतो. पहिले डिटेंशन आणि सिजर करायला लागेल, ती ऑर्डर द्यायला लागेल, नंतर मग या प्रकारे डिमांड ऑर्डर हे सगळं होईल. आणि तिकडे 7 दिवस दिले आहेत ना,
मग इकडे 7 दिवसाचा तो रिलिव्हंट पॅरा आहे तो लागू होईल इकडे. आता बाकी सगळं याला काय होईल, गैर लागू होईल. हे जे आहे ते जे लागू होईल ते त्या नियमानुसार हे वाचायचं, तेवढं वाचा, त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. कळलं. आणि 130 आता हे जे कन्स्पिकेशन ऑफ गुड्स आहे किंवा कन्व्हेन्स आहे याच्यामध्ये काय होतं, ही जप्ती आहे. ही जप्ती जेव्हा होते, वन्स कन्स्पिकेशन टेक्स प्लेस द ओनरशिप ॲज वेल ॲज द पजेशन गोज आउट ऑफ द हँड्स ऑफ द ओरिजिनल ओनर अँड इन टू द हँड्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑथॉरिटी. म्हणजे टायटल जे त्या गुड्सचं हे ट्रान्सफर द गव्हर्नमेंटकडे. वेअर गुड्स ऑर कन्व्हेन्स आर लायबल टू कन्स्पिकेशन वेअर एनी पर्सन. आता हे कधी होतं बघा, आता वेअर एनी पर्सन supplies or receives any goods in contravention of any of the provision of this act or the rules made thereunder with intent to evade payment of tax. गुड्स सप्लाय केले किंवा रिसीव केले, गुड्स सप्लाय करायचे, प्रोविजन काय, इनवॉइस बनवला पाहिजे, पहिले इनवॉइस बनवलं पाहिजे, जी व्हॅल्यू असेल ॲज पर सेक्शन 15 प्रमाणे जो टॅक्स ॲप्लिकेबल आहे हे सगळं त्यामध्ये आलं पाहिजे ना. ह्यातलं काही उल्लंघन केलं असेल, सप्लाय केला किंवा रिसीव केला एनी गुड्स कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी ऑफ द प्रोविजन, तरतूद किंवा कुठलाही रूल मोडला असेल तर काय होईल, ते गुड्स किंवा कन्व्हिन्स हे जप्ती करण्यायोग्य होतील कुठल्याही पर्सननी, जर का अशा प्रकारे. आता फक्त मी एकच वाचला, रोमन 1 वाचला याच्यामध्ये, बरोबर. रोमन 2 बघा, डज नॉट अकाउंट फॉर एनी गुड्स ऑन विच इज लायबल टू पे टॅक्स. गुड्स आले पण ॲक्च्युली त्याचं अकाउंटिंग केलं नाही, म्हणजे विदाऊट बिल माल आला आहे तो विदाऊट बिल विकायचा आहे, त्याचं अकाउंटिंग काय करणारच नाही ना. लक्षात घ्या. इन्स्पेक्शन झालं, तुम्ही इन्स्पेक्शनला गेलात वेअर हाऊसमध्ये, जो व्यक्ती ॲक्च्युली सप्लाय करतो त्याच्या गोडाऊनला, किंवा याचं अकाउंटिंग काय केलं जातं, एवढे गुड्स आहेत, तुमचा स्टॉक दाखवा किती आहे, स्टॉक दाखवा. स्टॉकमध्ये ते गुड्स दिसत नाही, ॲक्च्युली बुकमध्ये स्टॉक कमी आहे आणि ॲक्च्युली गुड्स जास्त आहेत, म्हणजे हे अनअकाउंटेड गुड्स आहेत की नाही. डज नॉट अकाउंट फॉर एनी गुड्स ऑन विच ही इज लायबल टू पे टॅक्स अंडर दिस ॲक्ट और सप्लाईज एनी गुड्स लायबल टू टॅक्स under this act without having applied for registration, supplies any goods liable to tax, त्यांनी घेतलेलं ना रजिस्ट्रेशन, तो लायबल असताना. contravenes any of the provision of this act, the rules made thereunder with intent to evade payment of tax, uses any conveyance as a means of transport for carriage of goods in contravention of the provision of this act. हे सगळं जप्त करणं योग्य आहे हे त्याने दिले. द रूल्स मेड देअर अंडर अनलेस द ओनर ऑफ द कन्व्हिन्स प्रूव्ह दॅट ही इज नॉट. ते वाहन जप्त होऊ शकतं पण जर का ओनरने कन्व्हिन्स केलं की बाबा मी माझं वाहन दिलं आहे ट्रान्सपोर्ट करायला, पण माझा उद्देश नाही, मी यांच्या कर चुकवेगिरीमध्ये मी काय इन्व्हॉल्व नाही आहे, विदाऊट द नॉलेज, मला माहीत नाही, माझ्या माहितीप्रमाणे मला माहितीच नाही की कशाकरता गुड्स सप्लाय करतात किंवा हे टॅक्स चोरी करतात. पण काय म्हटलं बघा, युजेस एनी कन्व्हिन्स ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कॅन कॅरेज ऑफ गुड्स इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन. म्हणजे या कायद्यानुसार किंवा नियमानुसार काम हे करत नाही आहे टॅक्सपेअर, याची मला माहिती नाही आहे, ठीक आहे. तर ते वाहन जप्त करण्यायोग्य होणार. पण जर त्यामध्ये जो ज्याचं वाहन आहे, जो ट्रान्सपोर्टर आहे, हा त्यात इन्व्हॉल्व असेल तर त्याचं वाहन मग जप्त होण्यायोग्य असेल. जर एजंट आहे, त्याचं वाहन आहे किंवा ट्रान्सपोर्टर आहे, इफ एनी अँड द पर्सन इन चार्ज ऑफ द कन्व्हिन्स. टॅक्स वस्तू वाहून नेण्यासाठी म्हणजे कर चुकवण्यासाठी वाहतुकीचे साधन म्हणून कोणत्याही वाहनाचा वापर करण्यात आला असेल आणि अशा प्रकारे केलेला वाहनाचा वापर हा स्वतः वाहन मालकाचा त्याच्या एजंटला कोणताही असल्यास आणि वाहनाचा ताबा ज्या व्यक्तीकडे असेल त्या व्यक्तीला ज्ञात नसताना
तर त्याला ज्ञात नसताना किंवा त्याकडे करता आला होता असे वाहन मालकाने सिद्ध केले नसेल तर, जर वाहन मालक सिद्ध करू शकला की मला काय अवेअरनेस नाही आहे याबाबत, मला माहिती नाही आहे, म्हणजे यांनी गुड्स माझं वाहन वापरलं हे मला फसूनच त्यांनी गव्हर्नमेंटला फसवलं आहे, मला माहीत नाही, मी यात इन्व्हॉल्व नाही, तर ते वाहन जप्त नाही होणार. त्याने त्याचं प्रूव्ह केलं तर होणार नाही. Then all such goods or conveyance shall be liable to confiscation and the person shall be liable to penalty under section 122. त्याला 122 ची पेनल्टी लागेल. Whenever confiscation of any goods conveyance is authorized by this act, the officer adjudicating it shall give to the owner of the goods an option to pay in lieu of confiscation such fine as the said officer think fit. आता असं कोणतेही वस्तू अथवा वाहन सरकार जमा करण्याचा जेव्हा या अधिनियमाद्वारे अधिकार मिळतो PO ला, त्या PO काय करेल, त्या वाहनास तेव्हा त्या वाहन मालकास किंवा वाहनाचा ताबा ज्या व्यक्तीकडे असेल त्या व्यक्तीस अशा वस्तू सरकार जमा करण्याऐवजी त्याला योग्य वाटेल ती रक्कम भरण्यास सांगेल. त्याला ऑप्शन दिला. आता जो ऑप्शन दिला ज्यामुळे भरायला सांगितले, सच फाईन लिव्हेबल शॅल नॉट एक्सीड द मार्केट व्हॅल्यू ऑफ गुड्स कन्फिस्केटेड, जे गुड्स त्यांनी जप्त केलेत, ताब्यात घेतलेत, लेस द टॅक्स चार्जेबल, म्हणजे असा दंड हा सरकार जमा केलेल्या वस्तूच्या त्यावर आकारण्यायोग्य असलेला कर चुकवला आहे ना, कर कमी करून आलेल्या बाजार मूल्यापेक्षा अधिक असणार नाही. त्या वस्तूची जेवढी किंमत आहे कर वजा करून जेवढी किंमत आहे त्याचा जी मार्केट व्हॅल्यू त्याहून जास्त असता कामा नये ती फाईन. द ॲग्रिगेट ऑफ सच फाईन अँड पेनल्टी लिव्हेबल शॅल नॉट बी लेस दॅन द अमाऊंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 100% ऑफ द टॅक्स पेबल ऑन सच गुड्स. मॅक्झिमम अमाऊंट रिडक्शन फाईन किती असेल हे दिलं आहे इकडे. ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ फाईन अँड पेनल्टी रिडम्पशन where any such conveyance is used for the carriage of the goods or passengers for hire, the owner of the conveyance shall be given an option to pay in lieu of the confiscation of the conveyance a fine equal to the tax payable on the goods being transported thereon. आणि ह्या सगळ्यामध्ये काय असतं, अपॉर्च्युनिटी बिंग हर्ड असतं. where any goods conveyance are confiscated under this act, the title of the such goods conveyance shall be, ते गव्हर्नमेंटला काय होईल, त्याच्या मालकी गव्हर्नमेंटकडे जाईल जेव्हा त्याची जप्ती होईल तेव्हा. The proper officer at judging confiscation shall take the whole possession of the things confiscated and every officer of police. आता ह्यांना कोण कोण मदत करेल, सरकार जमा करण्याचा न्याय निर्णय देणारा समोरची अधिकारी सरकार जमा केलेल्या गोष्टीचा ताबा घेईल व धारणा करेल. प्रत्येक पोलीस अधिकारी अशा समोरची अधिकाऱ्यात त्याच्या विनंतीवरून असा ताबा घेण्यासाठी व तो धारण करण्यासाठी त्यास सहाय्य करेल. आणि पुढे डिस्पोजल ऑफ गुड्स कन्व्हियन्स. किती कालावधी आहे, नॉट एक्सेडिंग 3 months, 3 महिन्यापर्यंत त्याला जे काय टॅक्सचं पेमेंट करायचं आहे जप्ती केली, ही जप्ती केल्यानंतर द PO मे आफ्टर सॅटिस्फाईंग हिमसेल्फ दॅट द कन्फिस्केटेड गुड्स ऑर कन्व्हेन्स आर नॉट रिक्वायर्ड इन एनी अदर प्रोसिडिंग अंडर दिस ॲक्ट अँड आफ्टर गिविंग रिजनेबल टाईम नॉट एक्सेडिंग 3 months टू पे फाईन इन लिeu ऑफ कन्फिस्केशन डिस्पोज ऑफ सच गुड्स ऑर कन्व्हेन्स अँड डिपॉझिट द सेल प्रोसीड्स देअर ऑफ टू द गव्हर्नमेंट. ती मुदत दिली आहे, त्या मुदतीत टॅक्स जमा नाही केला तर मग लिलाव केला जाईल आणि सरकार जमा अमाऊंट ती केली. 129 आणि 130. 122 तुम्ही बघाल त्यामध्ये 122 हा मी सेक्शन काढला आहे. यामध्ये या चॅप्टरमध्ये ऑफेन्स आणि पेनल्टीज मी डायरेक्टली जम्प कुठे केला 129 130ला केलं, कारण ते इन्स्पेक्शन आपण टॉपिक घेतला त्याला मी कनेक्ट केलं की इन्स्पेक्शन झालं आणि त्यातनं एक तर 44 येईल किंवा 129 130 येईल.
122 मध्ये जसं सांगितलं इनवॉइस बनवा, जसं सांगितलं की रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो बोर्डवर लिहायला पाहिजे, एक लक्षात घ्या. आणि सर्टिफिकेट प्रॉमिनंट प्लेसवर लावला पाहिजे. जे ऑब्लिगेशन टॅक्सपेअरला दिलेत ते त्यांनी पाळले नाहीत तर 122 मध्ये त्याविषयी ऑब्लिगेशन नाही पाळलं तर अपराध आहे. मग त्याला दंड किती ते सांगितलं. आणि जर तो दंड तिकडे स्पेसिफाय केलेला नसेल, मग तिकडे 21 स्पेसिफाईड ऑफेन्सेस आहेत, अपराध आहेत. हे नाही केलं हे त्याला सांगितलं आहे तर अपराध आहे. विदाउट इनवॉइस गुड सप्लाय केला अपराध आहे. इनवॉइस गुड घेतलेलं नसताना ITC घेतला अपराध आहे. जे ऑब्लिगेशन फॉलो नाही केले तर तो अपराध आहे. असे 21 स्पेसिफाईड अपराध हे 122 मध्ये आहेत. आणि जर तिकडे स्पेसिफाय केलेलं नसेल तर जनरल पेनल्टी सेक्शन 125 मध्ये लागते. कळलं? आता कुठले अपराध आहेत आणि त्याविषयी काय पेनल्टी आहे हे तुम्हाला 122 ते 138 मध्ये त्याविषयी सगळं येईल. 122 ते पुढे 138 सेक्शन आहे. ओके, कळलं? हे आता पुढच्या क्लासला रिकव्हरी बाकी आहे. आपलं रिकव्हरी घेणारच आहे. रिकव्हरी पुढे घ्यायची आपल्याला. आणि मग हे ऑफेन्स आणि पेनल्टी थांबवा इथे.